नमस्कार, आज मी बनवणार आहे विदर्भ पद्धतीने मटण रस्सा। तर मग चला, या ठिकाणी मी मटण धुवून घेतले। आता मी याला मॅरिनेट करून घेणार आहे। इथे मी घेतले दही आणि आलं लसूण पेस्ट, त्यावर जरा हळद टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचं। आता मसाल्यासाठी मी जरा कांदे बारीक करून घेणार आहे। या ठिकाणी मी 2 कांदे घेतले। माझे कांदे बारीक कापून झाले आणि आता मी यांना भाजून घेणार आहे। तर मी तव्यावर कांदे आणि लसूण टाकलाय। आता मी याला थोडा ब्राऊन कलर येईस्तोवर भाजून घेणार आहे। कांदे भाजून झाले, आता मी खोबरं भाजणार आहे। बघू शकतात खोबरं भाजून झालंय। आता मी हे काढून घेणार। या ठिकाणी मी भाजलेला खोबरं, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे। आता आपण हा मसाला बारीक करून घेऊया। मसाला वाटून झालाय। आता मी कुकर मध्ये फोडणी देऊन घेणार आहे। या ठिकाणी मी थोडं तेल टाकलंय। तेल गरम झाल्यावर त्यात तेजपत्ता टाकलाय, 2 लाल मिरच्या आणि थोडा वाटलेला लसूण आणि जो मसाला मी दळून घेतला होता तो पण आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। यात जरा हळद टाकून घेणार आहे आणि परतवून घ्यायचं आहे। मटण पण चांगल्या पद्धतीने मॅरिनेट झालंय। मसाला चांगला भाजून झालाय। आता मी यात माझे काही घरगुती मसाले टाकून देणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेरचा मसाला पण वापरू शकता। आता मसाल्याला चांगलं तेल आलंय। आता मी यात मॅरिनेट झालेले मटणचे पीस टाकून घेणार। पीस टाकल्यावर जरा चाळून घ्यायचं याला आणि ते खाली लागायला नको, त्यासाठी मी जरा यात पाणी घातलंय। मटणला मसाला चांगला लागलाय, तर चला कुकर बंद करून घेऊया। आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं मटण शिजलंय आणि आता गॅस बंद करून आपण झाकण ओपन करून घेऊया। बघू शकतात मटण किती चांगल्या पद्धतीने शिजलंय आणि त्याला कलरही मस्त आलाय। तर चला सर्व करून घेऊया। आपला मटण रस्सा झालाय आणि आता बघा यात मी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे।